बाई हा कसं आहे ना बाई हा उभं राहून राहून नुसतं ताट कळून गेले पार कंबर दुखायला लागलं बसत तुला जाऊ दे थोडी अग काय बाई अगं तू का अशी भिकाऱ्यासारखी रस्त्यावर बसली? बसावा बाई आता मागावा बाई टाक तू तरी माझोळीत पैसे काहीतरी आली मोठी. अगं मस्करीत बोललेलं पण काय लगेच ही करते. काय ग तू कधी आली मुंबईहून? हे काय आत्ताच येते. बाकी तू कशी आहेस? मी मस्त तू? हा मी पण मजेत आहे. बाकी तुझं काय चाललंय? काय नाही बाई बसले वाट पाहत ते कसं झालं ना आता कुणाची? आपला जीव त्याच्या बशी त्याचा जीव रानच्या बाकरा बशी कसं झालं. अच्छा म्हणजे बॉयफ्रेंड पण पटवलंस? तुला फोनवर काय सांगत राहते मग मी? अगं तोच तो ना पहिला ना. पहिला म्हणजे तोच आहे तो दुसरा नाही पटावला बाई कुणी. अगं मग मग काय चाललंय कसं मग? एकदम निवांत चाललंय मस्त चाललंय पण मग कसं आहे ना माझं गंज भागत आहे पण त्याचा भागत नाही मायकून. कसं काय माहिती तो म्हणतो तो ऐकून मावतच नाही. काय म्हणजे काय कमी राहते का असं वाटते त्याला? त्याला माझ्यात कमतरता वाटते. तर मग मग मला पुरुषाची जात आहे ना अशीच असते बघ. म्हणून मी ना माझा नवऱ्यानं सोडून दिले तेव्हापासून असल्या झंझटमध्येच नाही बघ. हा ना एवढी मुंबईत हा ते झालं त्या नवऱ्यानं सोडून दिलं पण मग तुला आठवण येत असं नाही ना? आठवण काय तेवढं काय 5-10 मिनिटं कसं तरी आपलं रिलॅक्स होते मी. असं काय नाही असंच कसं तरी आपलं काही बोट बिट घाली ती का काही पण काय एवढी काय मग बरोबर आहे ना. तू घालती? मला तो जर मायावर कुदला तर महापुरी हाऊस जिरती आखे नदीचं पाणी वाहून जात आणि कुठं मी बोट घालीत बसली. नाही त्याचं एवढं मोठं लाट नाही असं म्हणजे तुला सांगते पर असं 7.5चा गाडा आहे. नाही ग असं काय नाही माझं. त्याने ना कसं एवढीच कळी होती त्याने पण असं फाकून ठेवलं मोठं कमळाचं फुल करून ठेवलं त्याने. मग आता काय सांगू. मग आता तरी पण त्याचं भागत नाही भागत त्याच. मग आता काय करायचं म्हणून आहे ना मी तुला झंझट मध्ये नाही मी पडत. कर पुरुषाची जात आहे नाही अशीच असते. तू हाच काय दुसरा बॉयफ्रेंड जरी केलास ना तरी तो तसंच असतो. मग तो म्हणणं काय मी आता तिला दाबून धरू तिला आठवण आलं मग कोणाला बोलू. हा ते पण आहेच ना. आता तुला कशी सवय झाली ना ग मग कसं. तू मला त्या दिवशी फोनवर बोलली ती म्हणे मानावरून सोडून दिल्यापासून मला आठवण येते म्हणे पण मा काही होतच नाही. मग त्याचं काय झालं ग मग आता? हा मी म्हणत होते कोणतरी पाहिजे असं जीवनात आपल्याला साथ द्यायला वगैरे. मग नाही म्हणजे वाटतं कधी कधी पण जाऊ दे. ही बघ ही असं काय काय स्टोरी. आता ती दुसरी आपली सुनीता तिचं पण तसंच जळलं मेलं लक्षण तिनं दुसरं लग्न केलं तिसरं लग्न केलं तरी तिचा नवरा पण तसाच. पहिला तसाच दुसरा मेला दारू पिऊन तिसरा केला तरी पण तिचं भागत नाही. बाया 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 3 केलं काय की ना तरी भागत नाही. अजून बघते इकडं तिकडं. मग असल्या बाया असतात मूर्ख. 3 असेच असतील मग गळेल. हा तिला माझ्यासारखा भेटलाच नसं ना. म्हणजे तू हे आहेस का म्हणजे संतुष्ट आहे तू? संतुष्ट मी आहे पण तो नाही ना. माझं काय म्हणणं ऐक तुझी पण म्हणजे आता कसं आहे तुला पण करायची हौस आहे बरोबर आहे. तुझं होत नाही पुढं तुझं झालं नाही आणि मग मी करू थकले. मग आपण काय करू माझावाला दुसरीकडे जायचा दुसऱ्याच्या ताटात जेवायचा तर आपल्या मैत्रिणीच्याच ताटात जेवून घेऊ आपण. काही येडबीड लागले की तुला? मग असं नको बोलू काहीच. तूच त्याला कंट्रोल मध्ये धर आणि दुसरीकडे कुठं जाऊन देऊ नको. मग मी काय म्हणते दुसऱ्या ताटात जेव सर त्या ताटात जेवलं तर मला चांगलं वाटेल. पण मग मला ना बोलती तुला सांगते त्या वैशीकडे जातो ना तो मला राग येतो. मला नाही आवडत ते फेगड्या तोंडाची सडकी तिने मानावर पटवलं बघ. अगं मग ते 10 जणींच्या खाली जातो तर मग कशाला तुला तसला पाहिजे? जाऊ दे की. अगं त्याचं माझ्याकडून भागत नाही म्हणून तो तिकडे जातो ना. मग मा म्हणणं काय त्यांनी जर माझ्याकडून नाही भागत ना त्या ऐकून जरी भागलं तर जाणार नाही दुसरीकडं. नाही ना मी असं दुसऱ्यांचं म्हणजे असं माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का तू माझ्यासाठी? नाही ग बाई असं तुला माहितीये ना असं दुसऱ्या बायांच्या बरोबर हा प्रत्येक जण असं कोण सुतळक नसतं धुतल्या तांदळासारखं. बाई या बाय मी काय मा बॉयफ्रेंड काय वाटायला नाही बसले बरं का. तुला एक सांगते उगाच तू माझी जवळची मैत्रीण आहे तुला गरज होती करायची म्हणून मी म्हणली. हा गरज आहे पण मला वाटायची गरज नाही. मला असं पाहिजे होतं की जो मला खुश करेल त्याची खुशी तो बाजूला ठेवून मला खुश करणार पाहिजे. जसं तू त्याला खुश करतेस पण त्याला कमी पडते. तुला एक सांगते तू जर एकदा गेली ना
तू डायरेक्ट खुश होऊनच येशील ही आणि गॅरंटी तुझा पत्ता कट झाला तर मग कस काय पत्ता कट होईल तू खुश झाली म्हणजे मी खुश अगं होऊ आता शकतं त्यासाठी असं. मी एवढं करू शकते तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का पण तसं घडलं तरच सांगते मग आपल्या दोघी भांडाभांडी नको नाही ना. नाही भांडी काहीच नाही होणार तुला जर लयच आवडलं ना तू ते संघ घेऊन जाय मला काय अडचण नाही 24 तास तो पत्राला बांधून ये. ए म्हणजे तू दुसऱ्या बघायला म्हणजे असं वाटत तुला मला जर बघायचं असं तेव्हाच पाहिलं असतं ना दुसरा मग ते पण बरोबर आहे. काही नाही ठोकून घ्यायची गपचित बसायचं कायला कोणाला सांगत बसायचं हा तेरी बिचू पण मेरी बिचू आणि ह्या कानाचं त्या कानाला झालं तर मग तुला माझ्यावर एवढा भरोसा नाही का म्हणजे लहानपणी आपण शाळेत होतो त्या पक्क्या सांगतो लफड होतं तेव्हा मी नाही सांगितलं कोणाला ना आता सांगन का मी तू जर माझ्या बॉयफ्रेंडला पाशील ना तर तू स्वतः येऊशील तेव्हाच अजून तुझ्या लक्षात आहे. मग तू जर आता जर त्याला पाहिला ना तू त्याच्या बळजबरी माग तू म्हणशील वरून एवढा भारी दिसत खाली त्याचा किती भारी असन. हा मग बाई कुठं आहे तरी कुठं तुझा बॉयफ्रेंड. अगं येई ना आता तो कधी येतो काय माहिती त्याचीच वाट पाहू राहिली ना तो गेला असेल त्या वैशीकडे ते बाई आला दिसलं तर तेव्हा कसा फुगला दोडक्यावानी काय रे तू असंच खालूवरून ताट राहतो का नेहमी हा सारखं खालू नाही ताट आणि वरून नाही ताट नसतं घोड्यावानी काय असं का जळती का माझ्या जळती म्हणजे तुम्हाला कवाची वाट पाहायला लावली तर एकटाच झाला बाई दोघं तिसरं म्हणजे मी अशी उभी राहिली तुमच्या काही नाही मैत्रीण आहे ना माझी मुंबईवाली का बरं घाबरला मला वाटलं कोणी मावस बहीण काय कोणी नाही मैत्रीण आहे माझी आम्ही शाळेत एकाच होतो ना दोघी काय म्हणते भाऊजी. भाऊजी मग काय कसा वाटला तुला एकदम भारी हा ना मग घे करू आणि भरून बोलले हो तुम्ही. तू पटव पण आताच तिकडे जाऊन आला असेल ना तो बघितलंस ना तू नाही तिकडे नाही गेला असेल तो दुसरीकडे गेला असं काही काम नाही ट्रायल तर मार अहो झापड झुपे भेटून भेटणार नाही. अगं पण कसं काय चाललंय कसं तुमचं? बोलायचं? काय चाललंय? काही नाही तुला भारी वाटलं तिला मला नाही वाटत कधी भारी भारी आहेच ना तिला लयच आवडला तुझा गॉगल. गॉगल माझ्याकडे लय असं तू गोष्टी गिफ्ट दिलेस काय. हा मीच दिले ना त्याच्या बड्डेला माझ्याकडे लय गोष्टी अशा तुला आवडायसारख्या. हा बरं मी काय म्हणतो थांब थोड्या वेळ. तुम्हाला एक सांगितलं सांगू का बोलू का मी जरा सांगू का. ऐक ना मी काय म्हणते नाही का म्हणजे तुझं माझ्याकडून पूर्ण होत नाही ना मग माझ्या जागी जर ही आली तुझ्यासोबत मागतात तर तुझी परवानगी असली तर मला काय अडचण नाही. मला काय अडचण नाही म्हणजे कसं माहिती का तिची पण मजबुरी आहे रे तिचं ना सध्या तिचा नवरा सोडून गेलाय तिला आणि तिचं लय दिवसापासून 6 महिन्यापासून तिने कुठं काही केलंच नाही. 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष हा का काय पण म्हटलं तरी चालते. करू नको. हा म्हणजे एक काहीच सांगते काळजी मी असं मला कधी काही गरज नाही वाटली पण आता तिची मजबुरी आहे ना काय म्हणजे असं काय हो भाऊजी तुम्ही एवढी माझी मैत्रीण चांगली हे काय खाज होते हे काय इन्फेक्शन काय असं नाही ना खाजव म्हणजे काय इन्फेक्शन म्हणजे ना ते गुलला टाकला असं नाही एखाद म्हणजे काय ग गुल ग हा ती ऊसाची हे असतं ती काय माहित काय झालं. बरं मी काय म्हणतो हा मग आपल्याला ना टाइम नाही थोडं लवकर जायचंय. एक काम कर जा मग तुम्ही दोघं मागतात मी पाहते राखण करीते. तू राखण कर. अशी गर्लफ्रेंड मला ना कधीच नाही भेटणार कधीच नाही भेटायचं मला. आणि या बाय मी तुला सांगते तू हिच्यासोबत करायचं बंद वैशीकडे बिलकुल जायचं नाही याच्यानंतर बंदा तू आमच्या दोघींमध्ये पार्टनर राहशील काय अडचण नाही. चालेल ना ग तुला काय अडचण नाही. गुबाई किती दिलदार मैत्रीण आहे बघितलंस का मी तुला आधीच बोलली मी तुझा पत्ता कट झाला तर मला बोलायचं नाही काय पत्ता कट ये मेरी दिलो की जान है. नाही होणार ग दिलो की जान है. फक्त त्याचं होत नाही माझ्याकडून एवढंच प्रॉब्लेम बाकी काही नाही. चल तुला मोकळं तर मग कसं असं मग दुसरीकडे जाते असं काहीतरी जाण आहे तर जाय तू आता बिनधास्त तू वेळ नको घालू. आता तू वेळ नको घालू. इकडून ये. मी इथं थांबू का कुठं थांबू मी ये बस तिथंच मग अशी बसली तिथं इकडून ये. अगं तू या इथं बस आम्ही मध्ये जातो. मध्ये ना हे दसकटलंय ये रे हा तेच तिथंच बस अगे हा आपली ती मोकळी चिकनी जागा केली नाही का मक्का मध्ये आपण हा तिथे जाय घेऊन तिला हा तिथंच नेतो ना मी. पायाला लागेल तुझ्या तू इथं बस तिथं बस तिची वेट कर तिथं मी तिला मोकळं करून आणतो.
इकडे इकडे अय यावं तसा इकडे. काजल तू मस्त आनंद घे आवाजच. वाजते काय वाजते? बाई मध्ये तर गेले, पण हिने जर मा बॉयफ्रेंडचा बाबूराव पाहिला आणि ही जर खुश झाली आणि हिने जर खरंच मा बॉयफ्रेंड माझ्याकडून हिसकून घेतला, मग माझं लग्न बी काहीच नाही, बॉयफ्रेंड बी हिसकून घेईन. जर खरंच ही जर खुश झाली त्याच्याकडून नाही वाट लागला. कसं वाटतं? चल 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 कसं आहे आपलं हत्यार? नको आपण कसं काय तिनं असं मला सोपवलं काय माहिती? हत्यार कसं आहे माझं? बाई कसं हत्यार आहे माझं? अगं असं काय मध्येच हे करतेस? थांब, अजून झालं नाही, अजून झालं हा, नाही. जा तू. झालं नाही ना, बाहेर ये, बाहेर ये तू इकडे. अगं तू जा. अगं नाही सोड, नाही सोड इकडे सोड. तू. येडी का? नाही नाही काजल अगं असं कसं अर्ध्यातच खेचतेस? थांब का बस. तेच ना काय हा सुरुवातीला सांगतेस आणि परत काय खेचतेस? नाही बाई मला नाही करून अगो. द्यायचं बाई. नाही काय करून- सांगू तुला आता ये काय पाहिलं काय? ऐ मला नको सांगू, नाही करायचं माझ्या बॉयफ्रेंड सोबत काही. ए, असं काय नाही. आता तू मगाशी सांगितलंस तासभर बोलत बसलो आपण. नाही नाही आता बिलकुल आता तर मगाशी म्हणलीस वैशीकडे जायचं नाही, हिच्याकडे चालेल मला ए, ना असं नाही तसं. बाई तू माझा तिला- बॉयफ्रेंड हिसकून ए. घेतलं, मग मी काय करू? ऐ, मी कशाला हिसकावलं? तिला ना तिला मी नाही आवडलो. काय आवडलं तुला? अगं, काय भारी तुला काय सांगू. ते भारी मला माहिती, पण ते माझा बॉयफ्रेंड आहे बाई. तिला नाही बाबा बाई. आवडलं नाही. आणि मला पण तिची गजरी मी आवडली. नाही देऊ शकत कोणाला, मला पण तिची गजरी मी आवडली. कोणाला देऊ शकत नाही. कुलूप लावून घेते का आता? नाही, नाही. बाजूला जाऊ दे. नाही बाई मला नको सांगू. एकदा एक नाही राऊंड घेऊ दे. हे बघ तू आहे ना, तू तुला मगाशीच मी बोललेली तिकडे ना त्यावर जाळ कर, तिकडे झाडा बी राखेल वर. माझ्या बॉयफ्रेंडला नको बाई काही अगं, करू. अशी आदू तिकडे कोणाची ठेवून नाही काजल, ऐकत आहे. असू दे मरू दे, मला नाही, मी नाही देणार. तू आहे ना तिकडे दुसरा बॉयफ्रेंड बाय बाई. नाही नाही आता मगाशी बोलले ते तुला हेच करावं लागेल. काय हे करावं मगाशी लागेल? बोललीस ना म्हणजे काय काय गं? बोलले का तू? काय माझी जीभ कापून घेशील का काय आता? अगं, पण मगाशी तू बोललीस त्या वैशीकडे, मग जाऊ दे दुसऱ्या बायांच्या खाली निजू हा दे. जाऊ दे, मी पाहिन तो कुठे निजला तर चालेल मला. हा बरं तू आता तू जा चाल सध्या. बाई बाहेर पाहिजे. नाही नाही सध्या तरी तू बाहेर जा. तू पहिले बाहेर चाल. ए, येडं नको करू का? नाही मी करून देणार नाही. तिला एक राऊंड करू ए, दे, चल नंतर तू आहे का बाहेर? ए जाफर झोपी निघ बाहेर. ऐक ना नाही तरी काय गं. म्हणते ऐक की. ऐक ना, मी काय म्हणतो, 2 मिनिटं ऐका. काय ऐकू? एक राऊंड तिचा घेऊ दे मला, एक राऊंड तुझा घेतो ना मी. काय गरज नाही. नाही हा? तिने जर एकदा जर पाहिलं तर ऐका बाई, आणि ती जर ती गप राहू राहिली, पण ती नाही राहू राहिली ना गप. मी काय करू मग? तो तिचा प्रॉब्लेम आहे. मी गप राहू राहिलो, पण खा नाही ना गप राहत. मग त्याला मी काय करू? तो तुझा प्रॉब्लेम आहे. माझा प्रॉब्लेम दुसरा आहे का? तू दुसरा झाला नाही पाहिजे. ए बाई, ऐक. तू 17 ठिकाणी डुबून येशील आणि खरकट होऊन माकडे येशील. या बाय ए. तुला जर बाय सांग टिकवायचं असन अजिबात नाही राहायचं. तुझा आहे, मला तिच्याबरोबर कार्यक्रम करायचा म्हणजे करायचं. आणि याच्यानंतर परत मग परत नाही एकदाच करेल. माझ्याकडे यायचं बी नाही. तू डोकं नाही ठीक पाहिजे आहे, काय अडचण नाही, पण मी अरे तुझा काय दिमाग सडलाय का? एकदा करायला मी काय रस्त्यावरची दिसली का तुला? हा घेईलाच आणि बस उरावर. हा? जा आता तू तिकडे झक मार. तुला पाहिजे होते ना ती, काय गरज नाही. तो माझा मूड नको घालू. मला काही घेणं नाही आता. मूड नको घालू. आता मला घेणं नाही. चल गप मी रिकामी नाही. चल. नाही येणार मी. चाल म्हणलं तर. सांगितलं ना सरळ भाषेत. तुम्हाला काय बोलला? मला तुझी गरज नाही. तू तीसाठी मला सोडायला निघला होता ना. हात दुखतो हा माझा. हात सोड. काय चाल म्हणजे तू तू हात- कार्यक्रम तू हातचं घालवलं. अगो काय भारी आहे. हा ना तिचं भारी. तुला अख्ख्या पुरीचं भारी वाटत. तू तर एकदम बकवास आहे, एकदम गच्चाळ आहे तू. डायरेक्ट निघ निघ आता येऊ नको तू माझ्या मागं. निघ. आणि आता थोबाड पण दाखवू नको तू तुझा. गाडी लाव तुला.